लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झेंडू नका, गावागावात गल्ल्या गल्ल्या. देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं, तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका मराठा हो तुम्ही. त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, अंतरवाल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो, नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने आज भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोडं फोडायचं यांचं, आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाड्यानी, विदर्भानी, पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ, तरी जाऊन झोपतान. मी तू हालायचंच नाही आता, यांच्या मुंडकरच पाय द्यायचा. व्हॅलिडिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्र लेकराचं तुमचं कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा विखे म्हणाले की फक्त 0.03% नोंदी. काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही. आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळतं फक्त, कारखाना, त्यातून साखर बारीक निघाली का जाड निघाली का गुळ निघाला का ढेकळे निघाले, पोरायचे, शाळाचं कळतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.